पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या संदेशाला हरताळ। मंत्री संजय राठोड यांच्या पोरादेवी येथील हेलिकॉप्टर दौरा चर्चेच्या केंद्रस्थानी। ताफ्यात 20 ते 22 शासकीय वाहनांचा वापर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलं असताना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या नागपूर ते पोरादेवी हेलिकॉप्टर दौऱ्याने नव्या चर्चेला तोंड फोडले आहे। केवळ पोरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालय आणि विकास कामांची पाहणी करण्यासाठी मंत्री राठोड यांनी रस्ते मार्गाऐवजी थेट हेलिकॉप्टरचा वापर केल्याने विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। मंत्री राठोड यांच्या दौऱ्यासाठी प्रशासनाने मोठी यंत्रणा तैनात केली होती। त्यांच्या सुरक्षेसाठी आणि स्वागतासाठी तब्बल 20 ते 22 सरकारी वाहने तसेच अनेक खासगी वाहनांचा ताफा सज्ज करण्यात आला होता। एका पाहणी दौऱ्यासाठी एवढा मोठा लवाजमा आणि हेलिकॉप्टरचा वापर आवश्यक होता का असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित झाला आहे। विशेष म्हणजे पोरादेवी येथील पाहणी आटोपल्यानंतर मंत्री राठोड यांचा पुढील प्रवासही हेलिकॉप्टरनेच होणार असल्याची माहिती समोर आली आहे। ते एका खासगी कार्यक्रमासाठी यवतमाळकडे रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान इंधन बचत, खर्च नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या या व्हीआयपी दौऱ्याची जिल्हाभर चर्चा रंगली असून सामान्यांसाठी इंधन बचतीचं आव्हान आणि सत्ताधाऱ्यांसाठी हेलिकॉप्टरची सोय असा सवाल सोशल मीडियावरही उपस्थित केला जात आहे।